आम्ही सुरू कर. थँक्यू. ऍक्च्युली उज्ज्वल यांच्याशी बोलत असताना सुंदरकांडाचं जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा वाटलं होतं की फक्त 60 वर्षाच्या पुढची किंवा म्हातारी माणसंच जनरली रामायण, महाभारत, सुंदरकांड याच्यासाठी इंटरेस्टेड असतील किंवा आपण जो सत्संग करतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळा फक्त आता आयुष्यात फार कष्ट करायचं काही उरलं नाहीये, आता अध्यात्माकडे वळलं पाहिजे असा विचार करणारी माणसंच असतात. तेव्हा मी आणि उज्ज्वल बोलत असताना मी त्यांना म्हणलं होतं, की आज जी मुलं जन्म घेतायत, ती आपल्यापेक्षा मोठी आहेत किंवा ती बरंच काही घेऊन आलेली आहेत. त्यामुळे आपण त्यांचं पालकत्व होत असताना, आपण समज विचार केला, की कौसल्येला रामाची आई होताना काय वेगळं वाटलं असेल किंवा यशोदेला कृष्णाची आई होताना काय वेगळं वाटलं असेल. पण ते कधीही असं वेगळं दाखवलं जात नाही. पण त्यात खूप काहीतरी वेगळं असणार आहे. कारण ते कधीही कोणीही उलगडून दाखवलेलं नाहीये, की ते पेरेंटिंग जे आहे, ते किती कठीण असू शकतं, की एखादा आपला मुलगा वयाच्या 16व्या वर्षी जाऊन खूप मोठ्या लढाया करतो आहे किंवा खूप काही कष्टाची कामं करतोय. त्यासाठी आई-वडिलांनी किती व्यवस्थित त्याचं संगोपन केलेलं असलं पाहिजे, हा सगळा विचार जर केला, तर वाटलं की आज सुद्धा तीच पिढी परत यायला लागलेली आहे. कारण आपण कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या एंट्रीमध्ये सुरू झालेलो आहोत असं म्हणतात. कारण सत्ययुग हे काही सडनली म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी येतो. तसं 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी येऊन आपण तारीख बदलतो आणि वर्षाचं 2023चं लिहिणं 2024 करायला लागतो. तसं काही कलियुगातनं सत्ययुगामध्ये एक दिवशी सडन चेंज होणार नाहीये. पण तो चेंज हा कंटिन्युअस आणि प्रोसेसिंग चेंज आहे. तर मग ते आपण कसं समजून घ्यायला पाहिजे. मग यासाठी जेव्हा आम्ही विचार केला किंवा जेव्हा मी औरंगाबादच्या आश्रममध्ये आले होते आणि पेरेंट्सशी बोलले होते, जेव्हा उपनयनच्या कार्यक्रमाच्या वेळी मी तिथे राहिले होते किंवा रिसेंटली जेव्हा सुपर मेमरीचे बरेच काही सेशन्स आम्ही केले, तेव्हा जाणवलं की खूप पेरेंट्सना काहीतरी वेगळं समजून घेण्याची इच्छा आहे. तर मग का आपण या विषयावरती बोलू नये. पण हा विषय इतका सखोल आहे आणि इतका मोठा आहे, की एका तासाच्या सत्संगामध्ये ते होऊ शकणार नाही. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली, की 2 सेशन तरी आपण मिनिमम केले पाहिजेत, ज्यामुळे मला काय सांगायचं ते मी सांगू शकीन आणि आपण इंटरॅक्ट पण करू शकू. म्हणून हे ॲक्चुअली 2 सेशन्स असणार आहेत. तर मी माझं स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला कारण मी स्क्रीन जरी शेअर करणार आहे, तरी त्यातले खूपशा गोष्टी ज्या आहेत, त्या बघण्यासाठी असल्या तरी ऐकण्यासाठी बरंच काही वेगळं असू शकतं. कारण मी जे बोलणार आहे ते मला Googleवर सापडणं सुद्धा मुश्किल होतं. ओके. सो माझं ह्याचं नाव जरी मी 21व्या शतकासाठी दिलं असलं, तरी हा एक खूप मोठा स्कोप असलेला विषय आहे आणि त्याचं नाव मी प्रभावी पालकत्वासाठी ध्येय, साधने आणि साधना म्हणजे या तिन्ही गोष्टी, की आपलं एम काय असलं पाहिजे, त्याच्यासाठी माझ्याकडे काय साधनं आहेत. साधनं म्हणजे वस्तू नाही, तर एक प्रोसेसेस आणि मी काय साधना केली पाहिजे, ज्यामुळे मी आज आई-वडील म्हणून किंवा आजी-आजोबा म्हणून किंवा सासू आणि सासरे म्हणून ही सगळी जी रूपं आहेत, ती पालक या दृष्टीने मी बघितली आहेत आणि त्यासाठीचं आजचा आपला सेशन असणार आहे. तर पेरेंटिंग म्हणजे काय? तर पेरेंटिंग हा काही अभ्यासाचा विषय नाहीये. कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला हाऊ टू बी अ पेरेंट याच्यावरती काही एक डिग्री मिळू शकत नाही किंवा त्याची गरजही नाहीये. आणि तो काही एक स्किल डेव्हलपमेंटचा पण प्रोग्राम नाहीये, की आज मी हे शिकलं, की मी ते चांगलं करू शकेन वगैरे. कारण स्किल म्हणजे काय, की करून आपल्याला कळतं. म्हणजे एक मला आता ऑलरेडी मूल आहे आणि आता दुसरं मूल येतं, तेव्हा माझा खूप अनुभव आहे मागचा. त्यामुळे मी काहीतरी चांगलं करू शकते असं घडत नाही. कारण दोन्ही मुलं खूप वेगळी असतात आणि प्रत्येक मूल हे आई-वडिलांची परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतं. त्यामुळे हे काही स्किल नाहीये, की कळलं की आता मी ते चांगलं करू शकेन. ही काही एक कला पण नाहीये, की ज्याच्यासाठी आपल्याला खूप काहीतरी एक एक्सप्रेशन असलं पाहिजे असंही नाहीये. हे सायन्स पण नाहीये आणि हा बिझनेस ही नाहीये, की हा व्यवसायही नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आजकाल रोल्स म्हणून बघतो आयुष्यामध्ये,
की मी काहीतरी एक अभ्यास केला, मला काही डिग्री मिळाली, मी मॅथेमॅटिक्समध्ये पी-एच-डी केला, तर मी मॅथ्स शिकवू शकते किंवा मी कॉम्प्युटर सायन्समध्ये पी-एच-डी केला, तर मी आय-टीमध्ये जॉब करू शकते किंवा मी एक स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम केला, मी टर्नर, फिटर, प्लंबर असं काहीतरी केलं, तर मी तो व्यवसाय करू शकते किंवा मी एक आर्टिस्ट आहे, संगीत, पेंटिंग हे काहीतरी मी केलं किंवा मी एक सायंटिस्ट आहे. तर आपण दरवेळी आपल्या आयुष्याकडे ॲक्चुअली या सगळ्या प्रोसेसेसमधून बघत असतो, की मी काय शिकलं आणि मी त्याचा काय उपयोग करू शकते किंवा मी त्याच्यामुळे काय मिळवू शकते. पण पालकत्व ह्याच्यामध्ये कुठेच फिट होत नाही. तर पालकत्व हा एक प्रेम आणि परस्पर समंजसपणाचा संवाद आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की ते कंटिन्युअस आहे. म्हणजे आज मी पेरेंट आहे, आता 20 वर्ष झाली, माझी कामगिरी संपली, आता मुलगा बघून घेईल त्याला काय करायचं ते, मुलगा किंवा मुलगी. तर असं नाहीये. तर ते आजीवन आहे. म्हणजे काय तर आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ते चालूच राहणार आहे आणि ते फार महत्त्वाची गोष्ट आहे, की ते आजीवन आहे आणि प्रेम आणि परस्पर समंजसपणा या 2 गोष्टींना साधण्याचं आहे. मग जनरेशन कुठलंही असू दे, काळ कुठलाही असू दे, ही गोष्ट मात्र कॉमन आहे. पण ती पुरेशी नाहीये. ती कॉमन आहे आणि ती सहज आहे. कारण प्रेम हे आपल्याला एक्सप्रेस नाही करता येत. समंजसपणा हा सतत दाखवावा लागतो किंवा अनुभवावा लागतो. पण ते पुरेसं नाहीये. पालकत्वाची जर एफिशियन्सी बघायची असेल, तर हे पुरेसं नाही. हे डेफिनेटली आहे, पण पुरेसं नाहीये. मग आपण काय कसं बघणार आहोत, की एफिशियंट पेरेंटिंग म्हणजे काय? तर आपण 2 भागामध्ये मी त्याला डिव्हाईड केलं. एक म्हणजे या मिलेनियलमधल्या मुलांसाठी पालकांनी काय समजून घेतलं पाहिजे, की ही मुलं कशी आहेत? काय वेगळं आहे त्यांच्यामध्ये किंवा काय स्पेशल आहे त्यांच्यामध्ये, की जे कारण प्रत्येक पिढीला वाटतं, की माझ्या आई-वडिलांनी ना मला काहीच हे दिलं नाही. मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं. असं प्रत्येक पिढीला वाटत असतं आणि त्याला आपण पिढीमधला गॅप म्हणतो, की जनरेशन गॅप म्हणतो आपण त्याला. ही असणारच आहे. पण तरीसुद्धा ही मिलेनियल जी चिल्ड्रन आहेत, त्यांच्यामध्ये खूप काहीतरी वेगळं आहे किंवा त्यांच्या आयुष्याची घडणी काहीतरी वेगळी आहे. ती समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ध्येय, पद्धती आणि प्रोसेस काय केल्या पाहिजेत हे आपण बघणार आहोत किंवा आपली साधनं काय त्याच्यासाठी असली पाहिजे. कारण ही एक साधन आहे. हे असं नाहीये, की आज तुम्हाला समजलं आणि उद्या तुम्ही एक ट्रान्सफॉर्म्ड परफेक्ट पेरेंट झालात. असं नाही होणार आहे. सो ओके. नाऊ सपोज आपण बघितलं, की गेली 75 वर्षामध्ये ज्याला जनरेशनचा चेंज कसा म्हणतात, ते बघितलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं आपण बघूया पुढे त्याच्यामध्ये काय बदल झाले. कारण त्याच्या आधीच्या विषयी आपण बोललं, तर पारतंत्र्यामध्ये असताना गोष्टी खूप वेगळ्या असतात. कारण तुम्हाला काहीतरी एन्फोर्समेंट असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. पण गेल्या 75 वर्षामध्ये आणि फक्त भारतामध्ये नाही, तर जगामध्येच हे बदल झालेले दिसत आहेत आणि 75 वर्षाच्या मागे पण सिमिलर गोष्टी असतील, पण त्याचा आढावा मी घेत नाहीये इथे. ओके. सो 1946 ते 64 मध्ये जी लोकं जन्माला आली. मी काही एक्झाम्पल्स इथं ठेवली आहेत मोठ्या लोकांची, पण नुसतं फेस म्हणून बघा त्याला. तर त्याला म्हणतात जनरेशन बेबी बूमर. म्हणजे काय तर ही माणसं कोणाचा तरी आवाज येतोय हां मागून. वैशाली मॅम. सो दे केअर अबाउट हेल्थ, वेल्थ, क्वालिटी. हे खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी, की आरोग्य फार महत्वाचं आहे. म्हणजे वेळच्या वेळी जेवणं, वेळच्या वेळी उठणं, सकाळी व्यायाम करणं किंवा एक आयुष्याची घडणी ही त्यांची सिस्टमॅटिक होती. जी 64च्या किंवा म्हणजे आपलं जे जनरेशन आहे, की जे 60 वर्ष आज ज्यांना पूर्ण होती, 60च्या आसपास जी असतील, ती लोकं या ह्याच्यात खूप कॉन्शियस होती आणि त्यांना बेबी बूमर्स म्हणतात. म्हणजे काय तर ते सतत प्रोटेक्टेड किंवा प्रोटेक्शनच्या इंटरेस्टमध्ये होते आणि ते प्रोटेक्शन कशासाठी? तर हेल्थ, वेल्थ आणि क्वालिटी. कारण हे जनरेशन असं होतं, की ज्यांच्याकडे खूप साधनं नव्हती किंवा संपत्ती ही खूप नव्हती तेव्हा किंवा आपण आज बघितलं तर ₹10 मध्ये आपल्याला बरंच काय-काय मिळायचं. आज तर एक चॉकलेट सुद्धा मिळत नाही, असं आपण बोलतो. याचा अर्थच असा आहे, की त्यावेळी पैसे हातात खूप कमी होते आणि गरजा पण खूप कमी होत्या. त्यामुळे वेल्थ अॅक्युम्युलेट करण्याची इच्छा होती किंवा त्या जनरेशनला मला घर बांधायचंय, मला गाडी घ्यायची आहे किंवा मला
व्यवसाय टाकायचा आहे, या सगळ्या एका एस्टॅब्लिशमेंट करण्याच्या इच्छेमध्ये हे जनरेशन होतं. पण आता त्या जनरेशननी वेल्थ ही डेव्हलप करून ठेवली. त्यामुळे जी नेक्स्ट जनरेशन आली, ती होती 65 टू 80 मध्ये, जे सतत बिझी आहेत. त्यांना सतत काहीतरी करायचं होतं. कारण त्यांच्या आई-वडिलांनी एक पॅटर्न सेट करून ठेवला होता आणि त्याच्यात त्यांना फिट व्हायचं होतं. त्यामुळे हे जनरेशन बिझी आणि थोडंसं आय मीन रादर अँटाय बिझी आणि सिनिकल होतं. सिनिकल म्हणजे काय, तर त्यांना हे कशाला करायला पाहिजे? असं नाही केलं तर काय होईल? असे प्रश्न फक्त होते, पण त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती किंवा त्यांच्याकडे ते आई-वडिलांना विचारण्याची सुद्धा एवढी धमक पण नव्हती. पण त्यांच्या मनात खूप प्रश्न होते. त्यांना म्हणतात जनरेशन एक्स. त्याच्या पुढचं जनरेशन जी आज मुलं 40 किंवा 30 ते 40च्या मध्ये असतील, ते म्हणजे काय, तर ज्यांच्या जन्मापासूनच घरामध्ये, त्यांच्या आसपासमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे. कारण साधारणपणे 1984-85 मध्ये कॉम्प्युटर हा पूर्ण डेस्कटॉप झाला आणि तो सगळ्यांकडे, सगळ्यांच्या टेबलवरती आला. ते जनरेशन आहे. पण तो कॉम्प्युटर किंवा ती जी टेक्नॉलॉजी होती, ती तेव्हा फक्त एक पॉसिबिलिटी किंवा एक यूज म्हणून होती. 1996-2000 पर्यंत टेक्नॉलॉजी ही डेव्हलप होत होती. काही लोकांच्या हातामध्ये टेक्नॉलॉजी होती. म्हणजे कॉम्प्युटर सायन्स हे खूप काही मोठं हे नव्हतं, तोपर्यंत बाकी सगळी प्रोफेशन्स पण चांगली महत्त्वाची वगैरे होती. पण 2000च्या आसपास काय झालं, तर ही जी जनरेशन आहे, गेल्या 20 वर्षामधली जी जनरेशन आहे, ती डिजिटल आहे. डिजिटल म्हणजे काय, तर त्यांचा जन्मच झालाय की त्यांच्या हातामध्ये सेलफोनपासून आहे. तर मी फोनच्या दृष्टीने बघितलं तर पहिल्या बेबी बूमरमध्ये काय होतं, तर कोणाच्या तरी एकाच्या घरी फोन असेल, तो सुद्धा तो डायल करायचा फोन असेल. 65 टू 80 ची जनरेशन होती. ऑलमोस्ट बऱ्याच लोकांच्या घरी बऱ्याच साऱ्या गोष्टी किंवा गॅजेट्स यायला सुरुवात झाली होती. 80 टू 96 मध्ये ऑलमोस्ट प्रत्येकाच्या, म्हणजे त्या जनरेशनच्या प्रत्येकाकडे डेफिनेटली ही कम्युनिकेशनची टेक्निक्स होती. पण 97 टू 2005 आहे, की घरात फोन नाहीये, तर प्रत्येकाच्या खिशात फोन आहे. ही जी डेव्हलपमेंट झाली. सो ही जी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आहे, ती आपण एक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असं फक्त बघितलं, तर वाटतं की हे बरोबर आहे का? चूक आहे का? मुलांना लहान फोन द्यायला पाहिजे का? नाही का? याच्यावर खूप डिस्कशन्स होतात. पण मला नाही वाटत की तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तुम्ही आता त्याला दूर पण ठेवू शकत नाही. दे आर बॉर्न विथ डिजिटल टेक्नॉलॉजी. मग अशा वेळी त्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला, हे खूप महत्त्वाचं आहे ॲज अ पेरंट म्हणून समजण्यासाठी. आणि एकदा का ही डेव्हलपमेंट ही फक्त तुमच्या घरामध्ये, तुमच्या आजूबाजूला किंवा आपल्या देशामध्ये न होता ही पूर्ण जगभरामध्ये हीच ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. मग असं असताना एक अदर एंड, म्हणजे मी एक टेक्नॉलॉजी एंड सांगितला तुम्हाला, पण एक अदर एंड ज्याला आपण स्पिरिच्युअल एंड म्हणतो, की जगभरामध्ये जे ग्रेट स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत, त्यांनी काय सांगितलंय, तर 21व्या शतकामध्ये खूप सोल्स जन्म घेण्यासाठी वाट बघत होते, की एक म्हणजे आपण म्हणतो ना, की एखादं सीड आपण जमिनीमध्ये टाकलं, तर त्याच्यामधनं झाड येण्यासाठी त्याला पोषक गोष्टी लागतात. जर त्या पोषक गोष्टी नसतील, तर सीड कितीही चांगलं असलं, तरी जमिनीमध्ये पोषकता नसेल, तर त्यातनं चांगलं झाड बाहेर येत नाही. त्याचप्रमाणे सोल्स हे जन्म घेण्यासाठी वाट बघत होते. म्हणजे काय, तर एका अशा एन्व्हायर्नमेंटची ते वाट बघत होते, की ज्यावेळी त्यांना जे करायचंय त्या सोलचा जो इच्छा आहे ते करू शकण्याची कपॅसिटी आजूबाजूला एन्व्हायर्नमेंट तयार झाली, अशा वेळीच येऊन सोल जन्म घेतात आणि हे अगदी सत्य आहे आणि हे वर्षानुवर्ष हे असंच घडतं, की कोणीही म्हटलं तर आपण ॲज अ आई-वडील आपण काय विचार करतो, की माझ्या मुलाला हे यायला पाहिजे, माझ्या मुलाचं नाक आजीसारखं आहे, माझ्या मुलाचे डोळे वडिलांसारखे आहेत आणि तर ही सगळी झाली फक्त एक जेनेटिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये आपण आकार काय आहे ते. पण तो आकार फक्त त्याला जेनेटिकली मिळेल. पण त्याचे जे विचार आहेत, त्याचं जे कर्म आहे, ते काही एका आई-वडिलांचं घरी जन्म घेतला म्हणून नसतं. तर ते जन्म-जन्म जे चालू आहे, ते कॅरी फॉरवर्ड प्रोसेसमध्ये असतं. म्हणजे काय, तर एक सोल जेव्हा जन्म घेतो, तो त्याचं अकाउंट 100 जन्मांचं मागच्या
अकाउंट सेटल करून इकडे या पृथ्वीवर येत असतो. मग अशा वेळी तो सोल डिसाईड करतो, की मला कुठे जन्म घ्यायचा आहे. कोण आई-वडील माझ्यासाठी सुटेबल आहेत. आपल्याला वाटतं, की मी मुलाला जन्म दिलाय, पण ॲक्चुअल गोष्ट काय आहे, तर आपण टेक्निकली सुद्धा बघितलं तर आई म्हणते, की आय एम कॅरिंग. कॅरिंग म्हणजे काय? तर मी एक देवाचा अंश माझ्यामध्ये आहे आणि तो अंश म्हणजे काय आहे, तर त्यांनी ठरवलंय, की माझ्याकडे या पेरेंट्सच्या घरामध्ये मला जन्म घ्यायचा आहे. त्यामुळे सोल किंवा आत्मा ठरवतो, की माझ्यासाठी कुठली जागा चांगली आहे, कुठलं घर चांगलं आहे, कुठली वेळ चांगली आहे, कुठली जागा चांगली आहे. हे सगळं ठरतं त्याच्या कर्माप्रमाणे आणि मग ते जन्म घेतात. सो महान पंडित काय सांगतायत गेली कितीतरी वर्ष म्हणजे मला आठवतंय गणपती सच्चिदानंद स्वामीजींकडे आम्ही प्रभाकरजींबरोबर काहीच स्पेशल टीचर्सना विभूतीपादाचं ट्रेनिंग दिलं होतं आणि आम्ही 3 दिवस तिथे राहिलो होतो आणि गणपती सच्चिदानंद स्वामींनी असं कधीच त्यांच्या अमाहितीतल्या किंवा त्यांचे शिष्य नसलेल्या लोकांना कधीच ते ट्रेनिंग दिलं नव्हतं. पण आम्ही ऋषी प्रभाकरजींचे शिष्य होतो आणि त्यांचं आणि ऋषी प्रभाकरजींचं खूप मोठं स्पिरिच्युअल कनेक्शन असल्यामुळे आम्हाला तिथे परमिशन मिळाली होती. आणि तेव्हा स्वामीजींनी 93 च्या महाशिवरात्रीला आम्ही तिथे होतो आणि स्वामीजींनी अग्निकुंडामध्ये उतरून त्यांनी तो अं, शिव हे अग्निकुंडात उतरून त्यांनी ते सगळं होम केलेला होता आणि त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं होतं आणि त्यांच्या एका केसाला सुद्धा काही होत नाही. ती त्यांची साधनं होती आणि आम्ही ते सगळं बघून चकित झालो होतो आणि प्रभाकरजी एक्झॅक्टली अपोझिट थॉट प्रोसेसचे होते, की काहीही दाखवायचं नाही, काही तुमच्याकडे ग्रेट शक्ती आहेत, याचे ते नव्हते. ते सांगायचे, की लोकांना माझ्यामुळे काय मिळेल ते आणि स्वामीजी काही दाखवण्यासाठी करत नव्हते, पण त्यांच्याकडे ती साधना शक्ती त्यांच्याकडे होती. आणि या एका विरोधाभासामध्ये आम्ही स्वामीजींचं जेव्हा भाषण ऐकत होतो, तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, की हजारो वर्ष वाट बघणारे सोल आता ह्याच्यापुढे तुम्हाला येताना दिसतील आणि तुम्हाला वाटेल, की अरे हे आई-वडील तर असे दिसतात, पण ह्यांचा कसा हा मुलगा असू शकतो? याच्याकडे एवढ्या कपॅसिटीज कशा आल्या? म्हणजे आई-वडील साधे सिंपल माणसं असतील, पण त्यांचा मुलगा किंवा मुलगी खूप मोठे कलाकार होतात किंवा खूप मोठे स्पोर्ट्समन होतात आणि ते जागतिक पातळीवरती काम करू शकतात खूप लहान वयापासून. तर अशी काही गोष्टी आपण बघत आहोत गेली 20-30 वर्ष. आणि तेव्हा स्वामीजींनी सांगितलं होतं, की खूप मोठे वेटिंग सोल्स आता जन्म घेणार आहेत. म्हणजे काय तर आज जी पिढी येत आहे आपल्यासमोर, जी गेली 20 वर्षापासून आता ही प्रोसेस सुरू झाली आहे. तर ती पिढी एक खास पिढी आहे आणि आपल्याला जर समजलं नाही ते काय आहे त्यांच्याकडे, म्हणजे तुमची स्वतःची मुलं, तुमची नातवंडं यांच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला वाटेल, की अरे मी तर काही फारशा फॅसिलिटी देऊ शकलो नाही. पण माझ्या मुला-नातवंडांनी खूप काही ग्रेट केलंय आणि ग्रेट करणं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला याच्यात आज समजून घ्यायचंय. तर आपण त्यांना मदत केली नाही ॲज अ पेरेंट तरी सुद्धा हे सोल पुढे जात राहतील. कारण ते मागील जन्मातच खूप ज्ञान आणि साधना घेऊन आलेले आहेत. त्यामुळे आपण जर त्यांना समजून घेतलं, तर आपण काहीतरी ग्रेट कॉन्ट्रिब्युशन त्यांच्या लाईफमध्ये करू शकतो, ज्यामुळे आपण काहीतरी मोठं बघू शकतो. म्हणजे काय, तर पुन्हा मी सांगते, की पेरेंटिंग ही लर्निंग प्रोसेस आहे. आपण काहीतरी ग्रेट घडवणार नाही आहोत, तर ते घडण्यासाठी आपण एक कारण होणार आहोत किंवा आपण एक हातभार लावणार आहोत ते काहीतरी मोठं घडण्यासाठी. आणि मोठं म्हणजे काय? तर मोठं म्हणजे अ, खूप काहीतरी ग्रेट घडलं पाहिजे असं नाहीये. पण ही जी जनरेशन आहे, आजची जी 21st सेंचुरीची जनरेशन आहे, त्याच्यासाठी बदल काय झालाय तो आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण एक फास्ट चेंजिंग वर्ल्ड आहे किंवा फास्ट वर्ल्ड आहे, की सकाळी काहीतरी वेगळं होतं आणि संध्याकाळपर्यंत शोध लागलेला असतो किंवा तुम्ही आज बघाल तर तुमच्या फोनवरचे जे ॲप आहेत, ते कंटिन्युअसली काहीतरी बदलत असतं आणि तुम्हाला सारखं ते अपडेट करून घ्यावं लागतं. हे आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा लहान होतो तेव्हा नाही झालं. ते गतिशीलता नव्हती. म्हणजे आपण थोडं असं म्हणलं तर संथ जीवन जगलो कारण चेंज हा खूप स्लो होता तेव्हा. पण आजच्या जनरेशनसाठी चेंज हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी बदलत असतं. टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सराउंडिंग प्रोसेसमध्ये किंवा त्यांच्या गरजांमध्ये खूप बदलत असतं. मग त्याप्रमाणे पालकत्वाची शैली पण बदलायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला फ्लेक्सिबल होणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
आणखीन एक काय बदल झालाय, तर जी मुलं टेक्नॉलॉजीच्या आसपास जन्माला आली आहेत, त्यांना पालकांनी काय सांगितलं याच्यापेक्षा सुद्धा Googleवर काय लिहिलंय हे पण त्यांना लगेच बघता येतं. त्यांना ते कळतं. म्हणजे तुम्ही जर आज मुलांना सांगितलं, की "तू असं केलं पाहिजे बरं का, हे केलं तर हे होईल." म्हणजे काय तर आज आता पाऊस येणार आहे, तेव्हा आपण बाहेर जाऊया नको असं तुम्ही म्हटलं, तर आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपण म्हणायचो, "ओके, आई-वडील म्हणतायत की पाऊस येणार आहे, तर प्रोबॅबली हे बरोबर आहे." कारण जून महिना आला, 7 जून आली की पाऊस येतो. हे खूप साधं होतं आपल्यासाठी, की आई-वडील म्हणले म्हणून ऐकणं आणि फॉलो करणं. पण आजचा मुलगा किंवा मुलगी असं नाही करणार. ते म्हणतील, "हो का?" थांबतील, तुम्हाला थांबा म्हणतील, ते फोन उघडतील, त्याच्यावरती त्यांचा वेदरचा ॲप उघडतील आणि बघतील, की आजच्या पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचं काय पॉसिबिलिटी आहे. आणि तिथे जर लिहिलेलं असेल, की नाही सनी, सनी डे, सनी डे, सनी डे, तर ते म्हणतील, "नाही, नाही, तुम्ही काहीतरी सांगताय, पाऊस-बीस काही येणार नाही. हे बघा टेक्नॉलॉजी इथे मला शास्त्रज्ञ जे काही रिसर्च करतात त्याच्यावरनं त्यांनी सांगितलंय, की गेले पुढचे 4 दिवस पूर्णपणे सनी डे असणार आहे." म्हणजे काय तर त्यांच्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे, की आपण काय म्हणतोय ते व्हेरिफाय करायचं आणि मगच विश्वास ठेवायचा. तर हा खूप मोठा बदल आपल्या आणि आजच्या पिढीमध्ये झालेला आहे, की आपण आपल्या पालकांनी जे सांगितलं त्याच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवला होता आणि पुढे जात होतो. आजची मुलं तसं करणार नाहीयेत. त्याच्यात काही चूक आहे का बरोबर आहे हा प्रश्नच नाहीये. पण त्यांच्याकडे ती फॅसिलिटी आहे. आपल्याकडे ती फॅसिलिटी नव्हती क्रॉस चेक करण्याची आणि ही ॲक्चुअली खूप चांगली गोष्ट आहे, की क्रॉस चेक करू शकणं. तर आपण पण त्यांच्याकडनं हे शिकलं पाहिजे, की आपण काहीही त्यांच्याशी बोलण्याआधी किंवा आपण त्यांच्यावर काहीही लादण्याच्या आधी आपणही काही गोष्टी कन्फर्म करून घेतल्या पाहिजेत, की मी जे बोलतोय ते लॉजिकली करेक्ट आहे का नाही? आणि मी ते खंबीरपणे मांडू शकते का नाही? कारण मला जर ते आज काहीही बोलायचं असेल, तर आजींनी सांगितलं म्हणून, आजोबांनी सांगितलं म्हणून, पिढ्यानपिढ्या हे आपल्या घरात घडतंय म्हणून तू केलंच पाहिजे. असं म्हटलं तर आजची मुलं ऐकून घेणार नाहीयेत. त्यांच्यासाठी काहीतरी लॉजिकल, काहीतरी सांकेतिक त्याच्यामध्ये असेल, तर ते म्हणणार आहेत, की मला आता पटलंय, मी करीन. पण एकदा का त्यांना पटलं, तर मग पुन्हा तुम्हाला त्याच्याविषयी काही सांगावं लागत नाही. कारण ते त्याच्यामध्ये पूर्ण रिसर्च करण्याची कपॅसिटी स्वतःमध्ये ठेवतात. हेच तुम्ही बघितलं तर आज जेव्हा महाशिवरात्रीचे जागरण खूप ठिकाणी तुम्ही बघितलं तर जग्गी वासुदेव यांच्या इथे 1,00,000 लोक होते किंवा श्री इथे होते किंवा बऱ्याच आश्रमांमध्ये जगभर आता महाशिवरात्र ही पूर्ण रात्र तिथे जागून तिथे भजन, गाणी वेगवेगळ्या पद्धतीने महाशिवरात्रीचा आनंद लोकांनी घेतला. पण तुम्ही जर त्या व्हिडिओज बघितल्या तर 60% ते 70% यंग जनरेशन तिथं दिसेल, की ज्यांना ह्याची काहीतरी गरज आहे, हे पटलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, निदान बघूया काय आहे, हे बघायला जातील. आपण बघितलं तर 30-40 वर्षापूर्वी यंग जनरेशन कधीही या बाजूला वळत नव्हती. त्यामुळे जेवढे ते टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहेत, तेवढेच ते स्पिरिच्युअली ओरिएंटेड होऊ शकतात. हा फक्त ओरिएंटेशनचा प्रोसेस आहे आणि ते क्विक ओरिएंटेशन त्यांच्यासाठी होऊ शकतं. हे काम कठीण आहे. म्हणजे का कठीण आहे? तर आपण इलॉजिकली किंवा फोर्स करून त्यांना काही सांगितलं, तर ते ऐकणार नाहीयेत. अजून काय बदल आजच्या मुलांच्या किंवा आज गेल्या 10-20 वर्षात किंवा 20-25 वर्षात जन्माला आलेल्यांच्या अवती-भोवती एन्व्हायर्नमेंटमध्ये काय असं घडलंय, की ज्याचा इम्पॅक्ट त्यांच्या थॉट प्रोसेसवर होतो? तर एक महत्त्वाचा बदल जो झालाय, की जॉइंट फॅमिलीवरनं आता न्यूक्लिअर फॅमिलीवर आलंय. म्हणजे काय? तर जॉइंट फॅमिलीमध्ये एका मुलाला खूप ऑप्शन्स होते, की कोणाशी बोलावं, त्याला कधीच बोर होणं हा गरज नव्हती कारण कोणीतरी सतत त्याच्यासाठी अवेलेबल असायचं. पण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आई-वडील आणि 2 मुलं हीच जर छोटी फॅमिली आहे, तर आई-वडील स्वतःचं लाईफ सेटल करण्यामध्ये बिझी आहेत आणि त्या मुलाचे जे काही प्रश्न आहेत, त्याला जे काही कोणाशी बोलायचं आहे, त्याच्यासाठी क्वालिटी टाईम देणारं जर कोणी अवेलेबल नसेल, तर मग त्या मुलाचे विचार हे त्यांनी ठरवलेल्या पद्धतीने त्याला जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे त्या इन्फॉर्मेशनसाठी त्याच्यानी जातात आणि त्याची सायकॉलॉजिकल सेटिंग सुद्धा त्याच पद्धतीने होतं. सो जॉइंट फॅमिलीचे एडवांटेजेस होते, काही डिसएडवांटेजेसही असतील.
न्यूक्लिअर फॅमिलीचे सुद्धा काही एडवांटेजेस आहेत, काही डिसएडवांटेजेस आहेत. मी याविषयी नाही सांगणार आहे आज, की जॉइंट फॅमिली चांगली का न्यूक्लिअर फॅमिली. पण महत्त्वाचं काय आहे, तर एक जे मूल घरामध्ये आहे, त्याच्यासाठीची जी एन्व्हायर्नमेंट चेंज झाली आहे, त्याच्यासाठीचं एक प्रोटेक्शन फील्ड हे छोटं झालंय किंवा त्याच्यासाठी तो एक जो कोणीतरी बोलण्यासाठी अवेलेबल असणारा माणूस घरामध्ये नाहीये, त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या विचारांवरती खूप होतो. दुसरी गोष्ट जी बदलली आहे, की आजकाल फिजिकल गेम्स किंवा खेळणं, त्या बाहेर जाऊन खेळणं किंवा ग्राउंडवर जाऊन खेळण्यापेक्षा डिजिटल गेम्समध्ये म्हणजे फोनवरच कार चालवण्याचं गेम करतील किंवा फोनवरच काहीतरी उड्या मारणं वगैरे सगळ्याचे जे काही डिजिटल गेम्स किंवा कॉम्प्युटर गेम्स आलेत, त्यात मुलं खूप एन्जॉय करतात. पण त्यांना फिजिकल गेम्स ही माहितीच नसल्यासारखी परिस्थिती झाली आणि ह्याचं कारण सुद्धा न्यूक्लिअर फॅमिली असू शकतं किंवा आज स्पेसच नाही आहे. आपण लहान असताना खूप घरं छोटी होती आणि परस मोठा होता. पण आज काय झालंय तर एका छोट्या जागेवरती खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या आहेत आणि जिथे पूर्वी 10 घरं होती, तिथे आता 100 घरं उभी राहिली आहेत. गोष्ट प्रगती म्हणली पाहिजे, पण त्याच्यामुळे झालंय काय, तर लहान मुलांसाठी जी फिजिकल स्पेस अवेलेबल होती, ती इमिडिएट अवेलेबल नाहीये. मग त्यांना कुठेतरी खेळायला घेऊन जावं लागतं किंवा एखाद्या ग्राउंडवरती ते दूर असू शकतं आणि ते सगळं पुन्हा याच 2 आई-वडिलांना करायचंय त्यांच्या सगळ्या व्यापांमधून. मग त्यावेळी काय होतं, की आई जर स्वयंपाकघरात काम करतीये, तर ती स्वतःचा फोनच लहान मुलाला देते आणि म्हणते, "बघत बस म्हणजे माझं काम पटकन कंप्लीट होईल आणि हा जो एक कम्फर्ट पहिल्यांदी वाटतो, तो हळू-हळू मग डिस्कम्फर्ट व्हायला लागतो. पण त्याला कोणालाच चॉईस नाहीये कारण लाईफची स्टाईलच अशी झालेली आहे. म्हणजे काय, तर या वेगवेगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्यांच्या मनावर होतोय. मग आपण बघितलं तर कोणाच्याही घरी तुम्ही गेलात, सपोज तुमचं एक फॅमिली गेट टुगेदर आहे, काहीतरी आता दिवाळी आहे, दसरा आहे किंवा पाडवा आहे आणि म्हणून सगळ्यांनी कोणीतरी एकानी सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलंय आणि आई-वडील गप्पा मारत बसलेत जेवणाच्या टेबलवर. मुलांची जेवणं झाली आहेत आणि त्यांना सांगितलंय, "तुम्ही आता खेळा एकमेकांशी." पण तुम्हाला परिस्थिती दिसेल, की सगळी मुलं ही अशी असतात. ते आई-वडिलांच्या हातातनं फोन घेऊन जातात आणि ते स्वतःच्या ह्याच्यात बिझी दिसतात. म्हणजे काय तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन हे खूप कमी व्हायला लागलंय आणि याचं कारण सुद्धा असू शकतं, की हे एक्सपोजर त्यांना घरातच मिळत नाही. सो जे ते बघतात त्याप्रमाणेच ते वागायचा प्रयत्न करतात. आणखीन एक गोष्ट खूप प्रेशरायझिंग आहे, की खेळ असो किंवा अभ्यास असो, आई-वडिलांचं पण असं एक एक्स्पेक्टेशन झालंय आज, की जे करशील ते बेस्ट करायला पाहिजे. आणि आई-वडील कसं बोलतात मुलांशी, की "मी तुला बेस्ट शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन दिली आहे, मी तुला बेस्ट कपडे दिलेत, मी तुला बेस्ट काय तुझी साधनं, पुस्तकं, वह्या, जे काही तुला पाहिजे हां, ते एवढा खर्च करून मी बेस्ट दिलेलं आहे." आता पालकां पालकांसाठी आहे. IIT आता हैदराबाद. आता तुम्ही काहीतरी चांगलं मिळवलंच पाहिजे. हे पालकांची एक इच्छा असते, की काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे. म्हणजे एवढं सगळं मी तुला चांगलं दिल्यानंतर तुझा पहिला नंबर यायलाच पाहिजे. तुझं चांगले मार्क मिळायलाच पाहिजे किंवा तुला सतत एका नंबरवरती राहायला पाहिजे आणि हे असं प्रेशर केल्यामुळे मुलं जे काही आनंद करण्याचा जो आनंद आहे ते विसरून जातात आणि मग ते एका गोलच्या मागे पळत राहतात आणि मुलंच पळत नाहीत तर आई-वडील सुद्धा पळत राहतात आणि हे मी इव्हन आमच्या मेमरी ट्रेनिंग सेशनमध्ये बघितलंय, की मुलं पुढे बसलेली असतात. आम्ही प्रश्न विचारतो, हे करा, ते करा म्हणतो. मागनं आई-वडील सांगत असतात, "ए उभं राहून सांग की, तू सांग की." अरे, ही जी काही पालकांची इच्छा आहे, की माझ्या मुलांनी चांगलं केलं पाहिजे, त्यांनी पहिलं यायला पाहिजे. ह्यातनं आपण कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. कारण रीचिंग गोल्स हे इमिडिएटली जरूरच नाहीये. पहिलीमध्ये पहिलं येणं आणि बोर्डामध्ये पहिलं येणं यात खूप फरक असतो आणि मग एकदा का त्या पहिलं येण्याची सवय झाली ना त्याला लहानपणापासून, की मग त्याला हारण्याची किंवा दुसरं काहीतरी आयुष्यामध्ये घडू शकतं आणि जे त्याला सहन करायचंय ते करू शकणार नाही आणि याची परिस्थिती अशी का होते तर पालकांनी प्रेशराईज करणं की सतत त्यांनी जिंकलं पाहिजे, सतत त्यांनी बेस्ट व्हायला पाहिजे, उत्कृष्टच केलं पाहिजे, अशी काही गरज नाहीये. करतच मुलं शिकणार आहेत आणि तो प्रत्येकजण त्याच्या कपॅसिटीप्रमाणे करणार आहे. मग
एक खूप फनी प्रोसेस दिसते, की आजकाल मुलांना काही विचारलं किंवा मी सुद्धा आता प्रेझेंटेशन तयार करायचंय, तर मी कुठे शोधते, हे करायचे आहेत. कारण माझ्याकडे काही आता कॅमेरा घेऊन, जाऊन फोटो काढून इतका वेळ पण नाहीये आणि मला वाटतं, की Google मला देणार आहे बरंच काही. तर त्यातनं मला जे पाहिजे ते मी उचलू शकते आणि त्यामुळे प्रत्येकाची प्रोसेस, प्रमेय मोठी असोत किंवा लहान असोत, लहानांची तर जास्त कारण आपल्याला जरी थोडे काहीतरी आपले स्वतःचे विचार आहेत, आपण रामायण, महाभारत आणि घरामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्या गेल्या 40-50 वर्षात शिकलोय. पण जी यंग जनरेशन आहे, त्यांची विचारांची अभिव्यक्तीच Googleनी लिमिट करून टाकली आहे. कारण Google म्हणतो, की "आय विल सर्च फॉर यू" आणि Google हे एक सर्च इंजिन आहे, जिथे तुम्ही जे शब्द टाकाल त्याच्या अनुषंगाने ते देत राहतं. त्यामुळे अभिव्यक्तीची प्रोसेसच हे स्वतःचे क्रिएटिव्ह विचार न होता Googleकडे सुपूर्त केलेली आहे, अशी परिस्थिती झाली आणि त्यामुळे त्याची जी मर्यादा आहे, ती आपल्या लक्षातच येत नाही, की आपलं मूल आपण त्याला काहीतरी करायला सांगितलं. आज शाळेमध्ये सुद्धा प्रोजेक्ट वगैरे देतात, पण ते सगळे असे ऑनलाईन सर्च करून करणं त्यांच्यासाठी शक्य आहे. किंवा ते जे काही बोलतात किंवा आपणही खूप लोकं एकमेकांशी बोलताना बघतो, की आपण WhatsAppवर, YouTubeवर आपल्याला जे मेसेजेस येत असतात, त्याच्यावर विश्वास ठेवून किंवा तेच बरोबर आहे असं समजून आपण आपली एक्सप्रेशन पण त्याच्याप्रमाणे तयार करत असतो. पूर्वी म्हणलं जायचं, की पेपरमध्ये लिहिलंय किंवा पुस्तकात लिहिलंय म्हणजे ते बरोबरच आहे. म्हणजे जे काही प्रिंट झालंय तेच ज्ञान आहे असं होतं. तसं आज ते प्रिंट हे YouTube किंवा WhatsAppवरती आलेलं आहे, की जे तिथं लिहिलंय तेच ज्ञान आहे आणि त्याच्यातलं जे डिस्टिंग्विशिंग कॅपॅसिटी आहे, ती हळू कमी होत जाते. आणखीन एक म्हणजे काय, तर माझ्या आजूबाजूला जे दिसतं त्याच्यावरच मी विचार करणार आहे किंवा तेच माझं एन्व्हायर्नमेंट किंवा तोच माझा फूड फॉर थॉट असणार आहे. मग हे सगळं लिमिटेशन जेव्हा मुलांकडे आहे, तेव्हा ॲज अ पेरंट आपण काय एन्व्हायर्नमेंट तयार करतो, आपण कसे वागतो, हे खूप महत्त्वाचं होऊन जातं. आणि ही जी लिमिटेशन आहे ती तुम्ही तोडू शकत नाही. कारण तुम्ही जर आता मी बघितलंय खूप घरांमध्ये असं होतं, की मुलगा आता 10वी किंवा 9वीत आलाय, त्यामुळे आता आम्ही घरात टीव्ही बंद केलाय, हे बंद केलंय, ते बंद केलंय, असं बरंच काही रिस्ट्रिक्शन आणतात. पण एक्स्टर्नल रिस्ट्रिक्शन हे ॲक्चुअली तुमच्या मुलाच्या मनामध्ये का मी नाही करायचं आणि ते विचारण्याची पण त्याची क्षमता नसली, तर तो ते दुसरीकडे जाऊन कुठेतरी काहीतरी करू शकतो. त्यामुळे ते सायकॉलॉजिकली बंद करू शकण्याची क्षमता वाढवणं लहानपणापासून हे खूप महत्वाचं आहे, जे आज पेरेंट्स करत नाहीत. म्हणजे काय तर लहानपणापासून स्वतः म्हणजे आई-वडील सुद्धा आता मला काम आहे, तर मी बाकी सगळं बंद करून माझं काम पूर्ण करते आणि मग ते झाल्यावरती मी पुन्हा जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्याशी जाऊ शकते. हे जर मुलांनी लहानपणापासून आई-वडिलांना करताना बघितलं, की आपण ज्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतो. जसं आपण AMCला जातो आणि AMCला आश्रममध्ये गेल्यावरती काय होतं, तर आपलं जे दूषित वातावरणामध्ये आपलं जे आयुष्य चाललंय ते सडनली बदलतं आणि आपल्याला एक खूप चांगलं वातावरण मिळतं, ज्याच्यामुळे आपली मनातली जी दूषितता आहे ती निघून जाते आणि आपण म्हणतो, की आता माझं सायकॉलॉजिकल डिटॉक्स झालंय. पण आज आपण डिजिटल इतकं जास्त झालंय, तर त्या डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. मग ती तुम्ही एखादा आठवडा पूर्णपणे बंद करून किंवा एखादं वर्ष पूर्णपणे बंद करून ते डिटॉक्स होणार नाहीये. तर जसं रोज 10 मिनिटं, 15 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. रोज थोडा प्राणायामावरती वेळ देणं गरजेचं आहे. तसंच रोज 1 तासभर मी आता फोन बघणार नाहीये, फोनला हात लावणार नाहीये आणि मी त्याच्याविषयी त्याच्यापासून डिटॉक्स करणार आहे, त्याच्यापासून दूर राहणार आहे. हे आई-वडिलांनी जर लहानपणापासून करत गेले, तर मुलांच्याही लक्षात येतं, की मी रोज ही सवय स्वतःला लावणं, की जिथे माझं महत्त्वाचं काम आहे, त्यावेळी या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी मी बाजूला ठेवून, माझे विचार, माझं जे क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस आहे, त्याच्यावरती मी घालीन आणि तरच हे शक्य आहे. 1 वर्ष पूर्ण बंद करणं किंवा परीक्षा आली म्हणून महिनाभर टीव्ही बंद करणं, हा एक उपाय होऊ शकतो, पण तो काही सहज गोष्ट नाहीये. कारण ती सडनली म्हणजे हे कसं ना व्यसन लावायचं स्वतःला आणि मग त्यातनं बाहेर येण्याचे कष्ट करायचे. त्याच्या आधीच जर आपण विचार केला, की या टेक्नॉलॉजीचं व्यसन लागण्याच्या आधी रोज आपण त्याच्यावरनं थोडं कारण टेक्नॉलॉजी पूर्ण बंद केली पाहिजे असं नाहीये. पण
त्याच्यापासून रोजचा डिटॉक्स जर आपण सुरू केला, तर सगळ्याच मुलांसाठी ते खूप मोठं उदाहरण होऊ शकतं. त्यामुळे ही जी तंत्रज्ञानामुळे किंवा टेक्नॉलॉजीमुळे ज्यांचे विचार सेट झालेत, अशा मुलांबरोबर पालकांनी अजून काय केलं पाहिजे किंवा त्यांना कसं समजलं पाहिजे? तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ती आपल्या संस्कृतीबद्दल त्यांना चुकीची माहिती देऊ शकते. कारण ज्या कोणाला जे वाटलं ते त्यांनी YouTubeवर, Googleवर टाकलं, अशी परिस्थिती आहे सध्या आणि त्याच्यावर काही कंट्रोल नाहीये. मग अशा वेळी पालकांनी आपल्या स्वतःच्या घरचे जे संस्कार आहेत किंवा आपली जी संस्कृती आहे किंवा आपल्याला काय वाटतं, ते मुलांशी बोलणं हे खूप महत्वाचं आहे आणि नुसतंच बोलणं किंवा सांगणं किंवा गोष्टीरूपी सांगणं नाही, तर आपल्या स्वतःच्या उदाहरणातनं, की मी आनंदी राहू शकते, मी सुखी राहू शकते, माझ्या गरजांवर मी लिमिट घातलेलं आहे. या सगळ्या ज्या संस्कृतीच्या गोष्टी आहेत, त्या स्वतःच्या उदाहरणातनं दाखवणं खूप महत्वाचं आहे. आणि संस्कृती ही बोलून न येता ॲक्चुअली बाय लिव्हिंग यू कॅन गिव्ह अन लिव्हिंग एक्झाम्पल की संस्कृती म्हणजे काय? आणि जोपर्यंत मुलाला संस्कृती ही समजत नाही, तोपर्यंत कितीही शिक्षण, कितीही डिग्र्या, काहीही मिळालं तरी आयुष्याचा आनंद अनुभवणं हे अशक्य आहे. सो आनंद म्हणजे काय? हे सुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. आजकालची जी एकटी मुलं घरात आहेत किंवा सिंगल चाइल्ड पेरेंट्स किंवा 1 किंवा 2च मुलं घरात आहेत आणि 2 मुलांमध्ये सुद्धा खूप अंतर आहे वयाचं. अशा वेळी एकमेकांबरोबर शेअर करणं किंवा एकमेकांबरोबर काहीतरी करणं, दुसऱ्याला काहीतरी सहज देऊ शकणं, या त्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या संस्कृतीचा मोठा भाग आहेत. त्या मुलं आजकाल मिस करतात आणि लहानपणापासनं आई-वडील पण मुलांना सांगतात, "हे खूप मी महत्वाचं आहे हां, 3000 ₹4000 देऊन मी हे खेळणं आणलंय तुझ्याशी. उगीच सगळ्यांशी देत बसू नको, ते तोडायचं नाहीये." मुलाला त्या 3-4 हजाराची व्हॅल्यू खूप लहानपणी कळत नाही. पण त्याला हे नक्की कळतं, की असं काहीतरी आहे, की जे आता मी हे कोणाला द्यायचं नाहीये, कारण ते तोडायचं नाहीये. मग त्याच्याशी खेळायचं नाहीये आणि मग त्याच्यावरची इच्छा कमी होते आणि मग तो एक शोकेसमधला पीस होतो. कारण आपणच त्याला हे शिकवलंय. मग आपण अशा गोष्टी त्याला द्यायला पाहिजेत. आपण अशा गोष्टी त्याच्याशी बोलल्या पाहिजेत, की ज्यामुळे शेअरिंग आणि कसं बोललं लोकांना पाहिजे. देण्याची वृत्ती या सगळ्या दाखवण्यासाठी पेरेंट्सनीच तो प्रयत्नपूर्वक प्रोसेस केली पाहिजे, की आपण मुलाला काय देतोय, जे तो शेअर करू शकेल. हे खूप विचारपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत. आता जॉय किंवा लर्निंग इज अ जॉय आणि मुलांसाठी लर्निंग हे खूप महत्वाचं असलं पाहिजे. जिथे लर्निंग होत नाही, तिथे आयुष्य वाढत नाही, हे असं म्हणलं जातं. आणि आपण बघितलं तर लर्निंग हे असं होतं, की मला आई-वडिलांबरोबर हसत-खेळत शिकणं हे पॉसिबल आहे का नाही? 1 मिनिट. या. सो हसत-खेळत शिकणं हे कधी शक्य होतं, जिथं मुलं एकमेकांबरोबर, आई-वडिलांबरोबर किंवा शाळेत सुद्धा आनंद मिळण्यासाठी शिकत होती आणि शिकताना आनंद मिळवत होती. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे शिकणं ही काही डिग्री मिळवण्यासाठी नाहीये, तर कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस ही होत राहिली, तरच जीवनामध्ये आनंद मिळतो. हे मुलांना समजलं पाहिजे आणि ते पालकांना सुद्धा समजलं पाहिजे. सो काय-काय आपल्याकडे असलं पाहिजे? तर मुलांना काही सांगायचं असेल, तर आपल्याकडे खूप माहिती असली पाहिजे आणि ती टेस्टेड आणि लॉजिकल असली पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी कोणीतरी सांगितलंय म्हणून ते तिकडे ऐकायचं आणि इकडे येऊन मुलांना सांगायचं किंवा आम्ही आमच्या आई-वडिलांचं ऐकत होतो, आजची मुलं अजिबात ऐकत नाहीत. हे वाक्य मुलांसमोर तुम्ही 10 वेळा म्हणलंत, तर मुलांना वाटतं की ते जे करतायत ते बरोबरच आहे. त्यात काही चूक नाहीये कारण असंच सगळीकडे घडतं. तर असं न बोलता तुम्हाला काय पाहिजे ते त्यांच्याशी बोललं पाहिजे. तुम्हाला काय द्यायचंय ते त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि हे समजून घेतलं पाहिजे, की तुम्ही जे काही बोलतायत ते टेक्निकली व्हॅलिडेट करण्याची त्यांच्याकडे कपॅसिटी आहे आणि तुमच्या नकळत ते व्हॅलिडेट करून घेतात. ते Google वापरून करून घेतील किंवा ते आजकाल त्यांच्याकडे वेगवेगळ्या LinkedIn किंवा Facebook याच्यासारख्या
सोशल कनेक्ट त्यांच्याकडे आहे, की जे कोणाशीही काहीही बोलू शकतात. हा खूप महत्वाचा बदल आहे, की जो अनभिज्ञ माणसाशी सुद्धा मुलं आज संपर्क करू शकतात या सोशल कनेक्टमुळे. आणि जे ॲज अ पेरंट आपल्याला अवगतच होऊ शकत नाही, की ते कोणाकडनं काय इन्फॉर्मेशन घेतायत. सो अशा वेळी आपण त्यांच्याशी जे बोलतो ते पूर्णपणे समजून, पूर्णपणे मीन करेक्ट आहे याचा आपल्याला पुरावा देता येऊ शकला पाहिजे, इतकं आपण त्याला व्यवस्थित बोलता यायला पाहिजे. आणि सांगता यायला पाहिजे. तर आजची मुलं खूप प्रश्न विचारतात आणि म्हणूनच मी म्हणलं, की ते ग्रेट सोल्स जे जन्माला आलेत, तुम्हाला 2 एक्स्ट्रीम दिसतील आणि हे जसं आपण बघतो, की जिथे राम होता तिथेच रावणी होता, जिथे कृष्ण होता तिथे जरासंध होता, कृष्ण होता तिथे कंस होता. म्हणजे काय तर जिथे खूप चांगलं घडत असतं तिथेच त्याला म्हणजे ब्लॅक एंड व्हाईट ऑल्वेज एक्झिस्ट टुगेदर म्हणतात. म्हणजे जिथे खूप चांगलं आहे तिथेच खूप वाईट सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलं कोणाच्या संगतीत आहेत ते खूप महत्वाचं आहे बघायला. कारण जितकं चांगलं तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करताय, तितकंच काहीतरी अपोझिट त्यांना एन्व्हायर्नमेंटमध्ये मिळण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे त्या जिज्ञासू मुलांनी प्रश्न विचारले, तर "आत्ता वेळ नाहीये, तू मला त्रास देऊ नकोस, मी तुझ्याशी नंतर बोलेन," असं न म्हणता, आपण हे दोघं मिळून नंतर बघूया का? असं त्यांच्याशी बोललं पाहिजे जेव्हा तुम्हाला वेळ नाहीये तेव्हा. म्हणजे काय? तर आणि ते केलंही पाहिजे नंतर. नुसतंच दरवेळी आपण नंतर दोघं मिळून ते बघूया किंवा बोलूया असं न म्हणता, त्याच्यासाठी पुन्हा तो क्वालिटी टाईम जो आहे तो काढला पाहिजे. मुलांशी बोललं पाहिजे आणि बोलण्यापेक्षा सुद्धा मुलांचं ऐकलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे खूप प्रश्न आहेत. त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहेत, की हे असं का? हे तसं का? आपण लहान असताना आपल्या मनामध्ये प्रश्न नव्हते असं नाही, पण ते आई-वडिलांना विचारण्याची गरज आपल्याला वाटली नाही, कारण आपण एका आनंदी वातावरणामध्ये घडलो. पूर्णपणे सराउंडिंग सतत एक हॅपी जेव्हा जे आहे त्यात समाधानी राहण्याची आपल्या आई-वडिलांची पण प्रोसेस होती. पण ॲज आई-वडीलच आज आपण समाधानी नाही आहोत. कारण आपल्या ऑफिसमध्ये मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मला गाडी घ्यायची आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आपलेच गोल्स इतके मोठे आहेत आणि आपण त्याच्यामागे पळत असताना आपल्या मुलांकडनं आपला वेळ आपण देऊ शकतोय का नाही? त्यांच्या जिज्ञासूपणाला आपण काही पोषण देऊ शकतो का नाही? हे पॅरलली बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनी आपली एंटरप्रेन्योरशिप बघितली पाहिजे, त्यांनी आपली कष्ट करण्याची कपॅसिटी ही बघितलीच पाहिजे. पण आपण त्यांच्याबरोबर लॉजिकल डिस्कशन करण्याची गरज आहे. आजच्या मुलांना तुम्ही फोर्स करून सांगू शकत नाही, की हे असंच कर, हे तसंच कर, हे असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असं त्यांच्याशी बोलून चालणार नाही. कारण ती इन्क्विजिटिव्ह आहेत आणि त्याचबरोबर त्यांना माहिती आहे, की आज तुम्ही उत्तर नाही दिलं, तर कुठून उत्तर शोधून काढायचं हे त्यांच्याकडे एक जागा आहेत त्यांच्याकडे बऱ्याचशा आणि त्यातनं जर आपल्याला त्यांना वाचवायचं असेल, थँक्स. तर आपण हे खूप खूप थँक्स. समजून केलं पाहिजे. आता हे छोटंसं बघा, की प्रिव्हियस जनरेशन मॉम हॅड फुल टाईम म्हणजे तुम्ही नुसतं एक्सप्रेशन बघितलं, तर ती आई मुलासाठी पूर्ण वेळ देण्यासाठी तयार होती आणि तिच्याकडे टेक्नॉलॉजी किंवा साधनांची गरज नव्हती. खूप छोट्या-छोट्या गोष्टीतनं आनंद मुलांबरोबर शेअर करू शकत होती. पण टुडेज मॉम ही 2 म्हणजे मी मॉम म्हणते आणि त्याला आई म्हणते ह्यातलाच खूप मोठा फरक तुमच्या लक्षात येईल, की आजची जी आई आहे ती टेक्नॉलॉजी सहज मुलाला जन्म देते आणि पूर्वीच्या आईला मुलासाठी खूप काही कष्ट करायचे आहेत असं नव्हतं. ते हे माझं काम आहे असं होतं. आजच्या आईला तो काय वर्क लाईफ बॅलन्स वगैरे करावा लागतो कारण त्यांना सगळ्याच दगडांवर पाय ठेवून उभं राहून बॅलन्स खूप करायचा आहे आणि हे मुलांना समजतं. मुलांना समजत नाही असं नाही, पण आपल्याला समजलं पाहिजे, की माझ्या मुलाला हे समजतंय. याच्याच बरोबर हा जो डिफरन्स आहे, की मुलं ही बाहेर किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांचं एनर्जी जी आहे ती डिसिपेट झालेली नाहीये. कारण त्यांनी फिजिकल एक्सरसाइज कमी केलेला आहे आणि जेव्हा फिजिकल एक्सरसाइज कमी होतो, तेव्हा हार्मोन्स आणि एनर्जीज या इम्बॅलन्स होत राहतात. हा एक त्याचा डिसएडव्हांटेज आहे. त्यामुळे मुलांना आठवड्यातनं एकदा तरी कुठेतरी बाहेर घेऊन जाणं, जिथे त्यांना फिजिकल एक्सरसाइज होऊन त्यातनं त्यांची जी एक्सेस एनर्जी आहे, ती डायव्हर्ट होऊ शकेल, हे पेरेंट्सनी करणं खूप महत्वाचं आहे.
ही पूर्वीची गोष्ट असू शकते, की आई-वडील, आजी-आजोबा सगळे मिळून पिकनिकला गेले आणि तिथं त्यांनी मिळून एन्जॉय केलं. पण आज हे पुरेसं नाहीये. तर आपल्याला ॲज आजी-आजोबा किंवा ॲज आई-वडील आपल्या नातवंडांबरोबर डिजिटली सुद्धा कनेक्ट होण्याची गरज येणार आहे. सो या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला हे अजिबात आवडत नाहीये, तू सारखा फोन घेऊन बसलेला असतोस. हे वाक्य बोलणं आणि मग तो मुलगा बघतो, की तुम्ही सुद्धा WhatsAppवरती किंवा YouTubeवरती कंटिन्युअस Facebookवरती चॅट ॲज अ पेरेंट किंवा ग्रँड पेरेंट आपण सुद्धा 1-1 तास, 2-2 तास तेच जर करत असू, तर मग मुलगा कन्फ्यूज होतो आणि तो नंतर तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणं सोडून देतो, कारण तुम्ही सांगता एक आणि करता एक. तर आपण हे दोन्ही बॅलन्स करू शकलं पाहिजे. म्हणजे काय? तर अंडरस्टँड की हे जनरेशनच टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं आहे. हे जनरेशनच वेगळ्या विचारांनी, प्रगल्भ विचारांबरोबर आलेलं आहे. तर आपण तो चेंज समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर रिएक्ट न करता त्याच्याबरोबर ॲक्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांच्याकडनं शिकता यायला पाहिजे. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला आठवतंय की एकदा मला माझ्याच मुलांनी सांगितलं होतं, की "तुझा फोन स्मार्ट आहे, पण तू स्मार्ट नाहीयेस." म्हणजे स्मार्टफोन हातात असणं पुरेसं नाहीये, पण तो स्मार्टफोन स्मार्टली वापरू शकणं खूप महत्वाचं आहे. आणि खूप लहान मुलं आजकाल खूप व्यवस्थितपणे टेक्नॉलॉजी वापरू शकतात आणि आपण ते वापरू शकत नसलो, तर त्यांच्याबरोबर त्यांचा स्टुडंट होऊन आपण शिकण्यात काहीच चूक नाही. रादर त्यांना खूप छान वाटतं, की मी आजी-आजोबांना, आई-वडिलांना या गोष्टी करून दिल्या आणि आजकाल खूप घरांमध्ये मी बघते, की जी गॅजेट्स असतात, जसं काही मायक्रोवेव्ह आहे किंवा फोनच्या काही ॲप्स डाउनलोड करायचे आहेत, तर आई-वडील कितीतरी वेळा सांगतात मुलांना, "अरे बाबा हे बघ रे, मला हे काय कळत नाहीये हं, हे कसं करायचंय?" आणि ती मुलं इतक्या सहजपणे ते करून देतात आणि हा असाच संवाद मुलांशी आपण दोन्ही बाजूनी, की मला जे चांगलं माहिती आहे ते मी तुला सांगेन, तुला जे चांगलं माहिती आहे ते तू मला शिकव किंवा सांग. हा जो एक्सचेंज व्हायला पाहिजे, ते आज खूप गरजेचं आहे. कारण आपल्यापेक्षा आपली मुलं काही गोष्टींमध्ये खूप स्टेप्स अहेड आहेत आणि काही गोष्टींमध्ये त्यांना आपला सपोर्ट लागणार आहे. हा जो एक्सेप्टन्स आहे आणि हे जे अंडरस्टँडिंग आहे, तिथे मी पेरेंट आहे म्हणून मी बरोबर आहे असं चालणार नाहीये, हे खूप लक्षात ठेवलं पाहिजे. सो जबरदस्ती करून, मी म्हणतोय म्हणून, मी सांगते म्हणून तू हे केलंच पाहिजे, असं न करता चल आपण बरोबर करूया, हे चेंज करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्यांबरोबर आपलं जे संवाद होणार आहे, तो सुसंवाद होऊ शकतो. बऱ्याच घरांमध्ये असं म्हटलं जातं, की काय आजकालची मुलं अजिबात ऐकतच नाहीत. पण मुलं काय म्हणतात? मुलं म्हणतात, की काय आई-वडील मला समजूनच घेत नाहीत. मी काय बोलतोय कोणाला काही ऐकायला वेळच नाहीये. म्हणजे काय तर दोन्ही बाजूनी आपण डफ वाजवतोय, की एका बाजूनी आपण वाजवून सांगतोय, की मुलं ऐकत नाहीत. एका बाजूनी मुलं सांगतायत, की आई-वडिलांना वेळच नाहीये मी काय म्हणतो ते ऐकण्याची. सो आपल्याला त्याचा सुवर्ण मध्य कसा गाठला पाहिजे? तर आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, की मुलांची एन्व्हायर्नमेंट काय बदलली आहे, मुलांची कपॅसिटी काय बदलली आहे आणि त्यासाठी मी काय बदल केला पाहिजे? त्यामुळे माझ्या स्वतःच्या विचारांमध्ये मी काय बदल केला पाहिजे, ज्यामुळे मी त्यांचा मार्गदर्शक होईन, ज्यामुळे मी त्यांना एन्फोर्स न करता हातात हात घेऊन पुढे घेऊन जाऊ शकीन. ह्या पॉसिबिलिटीज येऊ शकण्याची कपॅसिटी आपण आपल्या स्वतःमध्ये पहिली वाढवली पाहिजे आणि यासाठी साधनेची खूप गरज आहे. त्यामुळे मला खूप वेळा वाटतं किंवा मी नेहमी सुपर मेमरी ट्रेनिंगच्या वेळी पालकांचा जो एक सेशन होतो त्याच्यात सांगते, की मुलांना शिकवण्यापेक्षा पालकांना खूप काही सांगणं आज गरजेचं झालंय. कारण पालक हे अडथळा बनले नाही पाहिजेत मुलांसाठी. तुम्ही त्यांच्यासाठी एक पाण्याला फ्लो होतो जेव्हा नदी वाहते, तेव्हा नदीला दोन्ही बाजूला एक बांध लागतो. पण तो बांधच जर बंधारा झाला, तर मग नदी न वाहता तिथेच अडखळून राहते. तर आपण त्या मुलांसाठी एक त्याचा किनारा होतोय, की ज्याला धरून ती मुलं पुढे जाऊ शकतात, वाहू शकतात आणि स्वतःच्या गोलपर्यंत पोहोचू शकतात. का मी त्याच्यासाठी अडथळा होतोय? हा विचार आपण केला पाहिजे आणि खूप महत्वाचं आहे, की त्याच्याप्रमाणे आपण चेंज व्हायला पाहिजे. सो खूप अजून एक महत्वाची छोटीशी गोष्ट, की जिथे आपण आपल्या मुलाला सतत सांगत राहतो, की "तो बघ शेजारचा त्याने किती चांगलं केलंय, तो काकाचा मुलगा बघ त्याला एवढे मार्क मिळालेत, तुला एवढे सुद्धा येत नाही, एवढा मोठा झाला अजून
पण तुला हे काही कळत नाही. हे जे आपण सारखं मुलांना दाखवत राहतो दुसऱ्याविषयी आणि मुलाला आपल्याला काय पाहिजे ते सांगत नाही. तर ही जी कंपॅरिझन किंवा तुलना करण्याची प्रोसेस आहे त्यातनं आपण बाहेर यायला पाहिजे. कारण आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कंपेअर करण्यासाठी त्याच्याकडे कोणी नाहीये आणि मुलाला जन्मालापासून वाटत असतं, की मी एक आहे आणि आई-वडील फक्त माझ्यासाठी आहेत आणि असं आपण त्यांच्याशी खूप लहानपणी म्हणजे वयाची 4-5 वर्ष येईपर्यंत पूर्ण अटेन्शन देतो. जे काय पाहिजे तुला तसं होईल म्हणून. आणि सडनली तो मुलगा शाळेत जायला लागल्यानंतर किंवा थोडा मोठा झाल्यावर आपण त्याला बदलून एका कंपॅरिझन करून तुला हे येत नाही, तू एवढं करू शकत नाही, तू तसं करू शकत नाही, असं करत राहतो हे बरोबर नाहीये. तर मुलांशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या कलानी जायला पाहिजे. कारण या जगात कुठल्याही 2 व्यक्ती सारख्या असू शकत नाहीत. तुमची स्वतःची 2 मुलं ही कंप्लीटली वेगळी असू शकतात. त्यामुळे कंपॅरिझन करणं ही आजच्या काळाची नाही, तर कधीच ही गरज होती, की कधीही कंपेअर नाही केलं पाहिजे. जिथे मुलगा किंवा मुलगी तुमच्या ऐकण्याच्या पलीकडे निघून जातात आणि मग ती कोडगी बनतात आणि मग म्हणतात, की मला काय पाहिजे ते करीन एनिवे हे काहीही मी केलं तरी आई-वडील ओरडतातच. या एका मनस्थितीला मुलं नाही जायला पाहिजेत, तर ती तुमच्याशी बोलू शकली पाहिजेत, ती ओपन व्हायला पाहिजे. आइन्स्टाईननी एक खूप छान वाक्य सांगितलं होतं, की प्रत्येक माणूस देवानी ज्याला जन्माला घातलंय, की आपण जर म्हणलं ना, की माझा मुलगा आणि मी जन्माला घातलंय, तर आपण आपल्या एका मोठ्या ह्याला लिमिट केलेलं आहे. तर प्रत्येक माणूस हा देवाचा अंश आहे आणि देवानी त्याला जन्म दिलाय. तर देवानी त्याला काहीतरी ग्रेट करण्यासाठीच पाठवलंय. तर ते काय ग्रेट आहे किंवा किती ग्रेट आहे हे त्याचा शोधण्याची गोष्ट आहे. पण जर एव्हरीबडी इज बॉर्न जीनियस तर आपण काय करतो, की म्हणजे जसं आइन्स्टाईननी म्हणलंय, की इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री म्हणजे मासा झाड चढू शकतो का? अशी जर माशाला टेस्ट लावली, तर मासा कधीच पाण्यातनं बाहेर येऊन झाड चढणार नाहीये. म्हणजे काय, तर तो मासा कधीच ते करू शकणार नाही आणि असं आपण खूप वेळा करतो. मी बघितलंय, की आई-वडील मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डीन होते, तेव्हा आई-वडिलांशी बोलायची, की "तुम्ही का त्या मुलाला इथे ॲडमिशन घेताय?" तर 2 उत्तरं असायची आई-वडिलांची, की आज इंजिनिअरिंग डॉक्टर काही झालं ना, तरच आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी सेटल होणं किंवा सक्सेसफुल होण्याची पॉसिबिलिटी आहे. सो दुसरा काही चॉईसच नाहीये. किंवा मी डॉक्टर आहे म्हणून माझ्या मुलांनी डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा मी डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून माझ्या मुलांनी डॉक्टर व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर मुलाची काय इच्छा आहे हे न बघता, मुलाची काय कपॅसिटी आहे हे न बघता, मुलाची काय कॅपेबिलिटी आहे हे न बघता, आई-वडील स्वतःच्या इच्छा मुलांवरती थोपतात. त्यांना त्याच्यावरनं टेस्टिंग करतात आणि मग मी तुला सांगितलं होतं एवढं सुद्धा तू करू शकला नाही. एवढं कष्ट करून काय फायनली एवढे पैसे घालून, एवढा वेळ घालून फेल्युअर, फेल्युअर, फेल्युअर. असं त्या मुलाला जर आपण सांगत राहिलो, तर तो जन्मभर विचार करत राहतो, की मी एक स्टुपिड आहे. कारण काय तर ज्याची कपॅसिटीच नाही त्याला आपण वेगळ्याच टेस्टिंगला लावलंय. त्यामुळे हे फार केअरफुली बघितलं पाहिजे, की माझ्या मुलाची आवड काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी त्याला सपोर्ट केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही आयुष्यामध्ये पैसे मिळवण्यासाठी असली पाहिजे असं नाहीये. सो शिक्षण हे काही पैसे मिळवण्यासाठी मिळण्याची डिग्री अशी नसून, हा एक प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट असला पाहिजे आणि तो त्या मुलांनी डिसाईड करू शकलं पाहिजे. जिथे मुलगा करू शकत नाही, तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. पण आपले विचार त्यांच्यावर न थोपवता शिक्षण ही एक प्रोसेस म्हणून त्यांना त्यातनं आपण घेऊन गेलो, तर रवींद्रनाथ टागोरांनी सांगितल्याप्रमाणे एक हार्मनी जीवनामध्ये पॉसिबल आहे, जर त्याला व्यवस्थित त्या शिक्षणाचा अनुभव आला असेल तर. आणि मुलं तुमच्याशी बोलू शकत नसली, तर खूप काहीतरी तुम्ही मिस करताय आणि खूप काहीतरी मुलं मिस करतायत. कारण आजची मुलं जर पालकांशी बोलली नाही, तर ती डेफिनेटली दुसऱ्या कोणाशी तरी बोलतील आणि तो दुसरा कोणीतरी त्यांना जर काही ज्ञान देईल, तर तेच बरोबर आहे असं ते समजतील आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही. कारण त्यांनी ते एकदा मनामध्ये ठरवलं, की हे बरोबर आहे, तर ते तसंच राहील. हां, श्रेयांश कदम तुम्ही हात वर केलाय. काही विचारायचंय म्हणून का चुकून हात वर झालाय? काही म्हणजे विचारायचं असेल हो, क्वेशन होता. पण हां, मग बोला. नाही तुमचं कंप्लीट झाल्यावर हां, एंडला चालेल, मग चालेल, बोलेन. चालेल. हां. या, थँक यू. सो
आता मुलगा आपल्याला शिक्षित पाहिजे का सुशिक्षित पाहिजे आणि शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये खूप मोठा फरक आहे. कारण आपण जर त्यांचं चरित्र किंवा व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तर डिग्री हा एक फक्त भाग आहे, पण ती काही पूर्ण हे नाहीये. तर त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर त्याचं कॅरेक्टर किंवा त्याचं व्यक्तिमत्व हे चांगलं असलं पाहिजे आणि व्यक्तिमत्व हे एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका शिक्षण 10वी झाली म्हणजे आता तो मुलगा खूप 10वीत 90% मिळाले, 98% मिळाले म्हणजे त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे असं होत नाही. आणि कॅरेक्टर चांगलं असण्याची व्हॅल्यू कमी झाली आहे असं आपण ठरवतो कारण आपण आपल्या अनुभवामध्ये, जगामध्ये जे बघतो त्याच्याप्रमाणे. पण ॲक्चुअली कॅरेक्टर हे कधीच डिव्हॅल्यू करता येणार नाही. कारण जोपर्यंत कॅरेक्टर चांगलं नाहीये, तोपर्यंत त्या मुलाचा आत्मविश्वास वाढणार नाहीये. त्याचा कॉन्फिडन्स, कपॅसिटी टू डू एनिथिंग वाढणार नाहीये. त्यामुळे ॲज अ पेरंट आपण त्यांना साधनं न देता म्हणजे साधनं तर दिली पाहिजेत, पण साधनांबरोबर एक प्रोसेस ऑफ लाईफ डेव्हलपमेंट देऊ शकलं पाहिजे आणि ते कसं करायचं हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सो हे खूप एक सेयिंग आहे आजकाल सगळ्या शाळांमध्ये सगळे टीचर्स, पेरेंट्स बोलतात, की डेज आर लाँग अँड इयर्स आर शॉर्ट. म्हणजे काय तर मूल जेव्हा लहान असतं तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला काय द्यायचं, त्याच्यासाठी काय बनवायचं, त्याला कुठे घेऊन जायचं, हा रोजचा एक खूप मोठा प्लॅनिंग प्रोसेस करावा लागतो. आणि प्रत्येक पेरेंटसाठी जेव्हा न्यूक्लिअर असतील किंवा आई-वडील बरोबर आजी-आजोबा असतील तरीसुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मुलाचं लाईफ शेड्यूल करणं आणि त्याच्या आणि आपल्या लाईफच्या शेड्यूलिंगमध्ये बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करणं, यासाठी दिवस खूप मोठा वाटतो, की अरे बापरे! आज संध्याकाळी काय जेवायला करायचंय, आज संध्याकाळी त्याला कुठं घेऊन जायचंय, आज दुपारी याला भेटायचंय, असं खूप होत राहतं. पण एका वेळी सडनली लक्षात येतं, की अरे बापरे! आपला हा छोटा वाटणारा मुलगा ऑलरेडी 10, 15, 16 वर्षाचा झालाय आणि कधी मोठा झाला तेच कळलं नाही असं वाटायला लागतं. कारण आपण इतके रोजच्या दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये बिझी होऊन जातो, की मुलं ही खूप लवकर-लवकर मोठी होतात आणि आजकालची मुलं वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच खूप मॅच्युअर्ड आहेत. त्यांना एक्सपोजरच इतकं आहे, की ते पूर्वीच्या म्हणजे एक 50 वर्षापूर्वीची 6-7 वर्षाची मुलं बघितली तर त्यांना जगातलं काहीही माहीत नव्हतं. त्यांना फक्त खेळणं, खाणं, झोपणं आणि आई काय शाळेत जाणं यापेक्षा काहीही माहीत नव्हतं. पण आजकालची मुलं अशी नाहीयेत. त्यांचं एक्सपोजर खूप मोठं आहे. त्यामुळे ती खूप लहान वयात मॅच्युअर होतात इन्फॉर्मेशननी. पण ती सायकॉलॉजिकली मॅच्युअर होत नाहीत आणि हा जी तफावत आहे त्याच्यासाठी डेज आर लाँग अँड इयर्स आर शॉर्ट. कारण एकदा का तो मुलगा मोठा झाला असं त्याला वाटायला लागलं, तर तो तुमची ऐकणार नाहीये. आपण जेव्हा तो मुलगा मोठा होत तेव्हाच काही गोष्टींच्या प्रोसेस केल्या पाहिजेत, साधना केली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ॲक्चुअली पेरेंटिंगचा एन्जॉयमेंट मिळेल. आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला काय वाटतं, की आयडियल आपल्याला सगळ्यांना वाटतं म्हणजे मी नेहमी सांगते जेव्हा आम्ही इन्फंट एज्युकेशनचे प्रोसेस करतो, तेव्हा तिथे असतं, की जी आई प्रेग्नंट आहे, तिने तिच्या बेडरूममध्ये तिच्या बेडच्या समोर जेव्हा ती उठेल, तेव्हा त्या भिंतीवरती असं एक चित्र लावावं, की ज्याच्यामुळे तो सोलचा तो व्हॅल्यू त्या सोलला देता येईल. जे 9 महिने त्या प्रेग्नंट बाई आपल्या मुलाला काय देऊ शकते? तर ते एक असं चित्र लावलं पाहिजे. तर खूप लोकं त्यावेळी कृष्णाचं चित्र किंवा शिवा किंवा बालशिवा किंवा बालराम असं चित्र लावतात, की जे तत्व आम्हाला आमच्या मुलांमध्ये मिळालं पाहिजे. सो आपल्यासाठी आयडियल कंडिशन काय आहे? तर माझा मुलगा मी ॲक्चुअली रामासारखाच असला पाहिजे सगळ्यांना वाटतं, की जो ऐकेल, जो काही उलटी उत्तरं देणार नाही, जो काही गडबडी करणार नाही. पण ॲक्चुअल मुलगा कृष्णासारखा असतो. कारण आपल्याला कृष्ण तत्वाची आपण मांग केलेली असते. पण आपल्याला वाटत असतं मुलगा रामासारखा असला पाहिजे. आणि राम आणि कृष्ण याच्यामध्ये फरक तत्वतः काहीच नाहीये. पण त्यांच्या एक्सप्रेशनमधला जो फरक आहे, की राम हा गुणी बाळ वाटतो आणि कृष्ण हा गडबड बाळ बाळ ॲज अ बाळ त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला जे अनकम्फर्टेबलनेस कुठे येतो ना, तर आपण एक आयडियल कंडिशन की माझं मूल असं असलं पाहिजे. खूप प्लॅनिंग करून बघितलेलं असतं आणि रिॲलिटीमध्ये आपण जेव्हा बघतो, की आपल्या मुलाच्या काय-काय इनकपॅसिटीज किंवा कपॅसिटीज आहेत. त्यामुळे वास्तविक आणि आदर्श यामधला जो तणाव आहे, तो पालकांना खूप अस्वस्थ करतो आणि मग ते
आई-वडिलांमध्ये एक फ्रिक्शन किंवा घर्षण निर्माण करतं आणि त्याच्यात चूक मुलाची अजिबातच नसते. कारण तो मुलगा किंवा मुलगी जी आहे ती रिॲलिटीमध्ये तशी आहे. पण माझ्या मनामध्ये एक आयडियल सिच्युएशनमध्ये माझं मूल असं असलं पाहिजे असं होतं आणि त्याच्याशी तफावत बघितल्यावरती त्या मुलाबरोबर माझे वाद घडत राहतात. त्यामुळे आपण जे आयडियल ठरवलंय तसं न बघता जे रिअल आहे, जे आपल्या समोर आहे त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग ऑटोमॅटिकली आपलं जे आयडियल लाईफ आपण एक्सपेक्ट केलंय आपल्या मुलांचं, जे सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे, ते तसं नसणार आहे आणि रिअल लाईफमध्ये खूप गुंतागुंत असणार आहे. तर त्या गुंतागुंतीला समजून, ती गुंतागुंत सोडवून, ती लाईन सरळ करू शकण्याची कपॅसिटी आपण आपल्या मुलांबरोबर हातात घेतली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. सो शेवटचं सांगायचं म्हणजे की याच्यामध्ये असं काही नाहीये की परफेक्ट पेरेंट असं कोणीही नसतं. आपण कसेही पेरेंट असलो तरी सुद्धा प्रत्येक मुलाला त्याचे आई-वडील बेस्टच असतात. ओके आणि दॅट इज द ब्युटी ऑफ पेरेंटिंग की प्रत्येक मुलासाठी त्याचे आई-वडील म्हणजे आपण कधीही लहान आता हॉस्टेलला मुलाला पाठवलं आणि तो म्हणतो, "आई जशी पोळी करते ना, तशी पोळी कुठेच मिळत नाही." ॲक्चुअली प्रत्येक घरातली आई काही खूप छान पोळी करत असेल असं नाही. करतही असेल, करतही नसेल, पण त्या मुलासाठी त्या आईनी बनवलेलं ते बेस्टच असतं. त्याचे वडील हे त्याचे हिरो असतात. त्यामुळे असं काही तुम्ही करायची वेगळं काही गरज नाहीये, की मी परफेक्ट पेरेंट होणार आहे, मी बेस्ट पेरेंट होणार आहे, मी होऊ शकत नाहीये, असे विचार करायचीच गरज नाहीये. पण बी अ रिअल पेरेंट. तुम्ही उगीचच एक आव आणून हे असं व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे याचं टेन्शन न घेता बी जस्ट अ पेरेंट. जे मी पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं, की प्रेम आणि सामंजस्य याचा जर मेळ असेल, तर पेरेंटिंग इज अ व्हेरी ईझी थिंग. सो मुलांच्या क्षमतेपेक्षा आपण त्यांच्यावरती जास्त प्रेम केलं पाहिजे. त्यांच्या क्षमतांवर, त्यांच्या कपॅसिटीजवर, त्यांच्या बिरुदांवर, त्यांच्या अचीव्हमेंट्सवर, त्याच्यावर प्रेम न करता मुलांवर प्रेम केलं पाहिजे आणि मग ते कर्तृत्व हे ऑटोमॅटिकली बाहेर येईल. म्हणजे काय? तर आयुष्य हे आनंदी जगण्यासाठी आहे. काही अकम्प्लिशमेंटसाठी नाही आहे. या जगामध्ये देवानी आपल्याला काहीतरी कमावण्यासाठी नाही पाठवलं, तर जगण्यासाठी पाठवलंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कमवू आपण. प्रत्येक मूल काहीतरी अचीव्ह करूच शकतं. पण आई-वडील म्हणून त्यांच्यावर आपण त्यांच्या एबिलिटीज किंवा अचीव्हमेंट्सवर प्रेम नाही करत आहोत. पण आपण त्यांच्यावर प्रेम करत आहोत. हे जर मुलांना समजलं, तर ते कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकतात. सो आज एवढंच हे करून मी थांबवणार आहे, कारण आपण आज काय समजून घेतलं पाहिजे, हेच बघितलंय. पुढच्या सेशनमध्ये आपण हे सगळं कसं करू शकतो किंवा यासाठी आपण काय साधनं आणि साधना या 2 गोष्टी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. सो कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. या.